नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपत एज्युकेशन। मी सचिन सुभाषराव वानखडे आपल्या श्रीपत एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघा बेटा, आज राज्यसेवेचा सीसॅटचा पेपर जो आहे तो आपण डिकोड करू। पेपर जर मी म्हणेल की खूप सोपा होता, तर ज्या विद्यार्थ्यांचा थोडासा सीसॅट मध्ये प्रॉब्लेम आहे त्याला वाटेल की तिथं बसणाऱ्याला समजते की काय होते काय नाही। हे अगदी बरोबर आहे बेटा, म्हणजे आपल्या अभ्यासावरून आहे तो पेपर सोपा होता की कठीण होता। परंतु जर तुम्ही गट ब आणि गट क चे PYQ पाहून जरी सुद्धा तुम्ही पेपरला गेले असते तरी तुमचे आरामात गणित रिजनिंगचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले असते। तर आपण बघू बेटा, आज आपण बघणार आहोत 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा टाइप नंबर 12 चक्रवाढ व्याज मधला प्रश्न आहे बेटा। आपल्या नोट्स मध्ये आपण हा टाइप नंबर 12 मध्ये घेतलेला आहे। चक्रवाढ व्याजामध्ये लोकसंख्येवर आधारित प्रश्न बघून घ्या ॲज इट इज, तर नाही फक्त व्हॅल्यू चेंज होऊन प्रश्न आलेले आहे। तर शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते, म्हणजे जे वाढ आहे ते कितीची आहे बेटा? 5% आहे। आणि लोकसंख्या किती आहे? 9261। आता बघा, पूर्वीची विचारली, जर पूर्वीची लोकसंख्या विचारली, कधीची बेटा? जर यांनी पूर्वीची लोकसंख्या विचारली तर आपल्याला इथं भागाकाराचं चिन्ह घ्यावं लागते। जर यांनी नंतरची लोकसंख्या विचारली असती तर आपल्याला इथं गुणाकार घ्यावं लागलं असतं। जर हे 5% वाढते म्हटलं तर प्लस, कमी म्हटलं तर इथं मायनस घ्यावं लागलं असतं। 3 म्हणते म्हणून बेटा 3। अब देखो इसका आंसर 9261 भागेला 5 × 5 5 × 20 100 20 × 20 अधिक 1 21 भागेला 20 चा घन। मग 9261 भागेला 21 चा घन 9261 आणि 20 चा घन 8000। मग 9261 गुणेला भागाकाराचं चिन्ह गुणाकारात केलं तर समोरचा जो अपूर्णांक आहे तो पण काय झाला? उलट झाला। 9261 एक 9261 आणि हे जे 8000 आहे बेटा, हेच तुमच्या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे। ठीक आहे, समजलं? चला समोरचा प्रश्न घेऊ आपण। प्रश्न समोरचा आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन या टॉपिकवर आहे। परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन या टॉपिकवर आहे। बघा बेटा, प्रश्न जो आहे आपल्या नोट्स मधील परम्युटेशन कॉम्बिनेशन या युनिट मधला टाइप नंबर 2 मध्ये तुम्हाला हा प्रश्न भेटून जाईल, या प्रकारचा प्रश्न भेटून जाईल। तर बघा बेटा, संख्या आहे 2 अंकी म्हणून हे घेतले 2 अंक। अंक टोटल आहे तिथे 5, तर तुम्ही 5 पैकी कोणताही एक सिलेक्ट करू शकता। जर तुम्ही 8 वापरला, समजा 7 वापरला किंवा कोणताही एक वापरला तर पुनरावृत्ती न करता म्हणते तर तुम्हाला तो पुन्हा वापरता येत नाही, म्हणजे दुसऱ्या स्थानावर तुम्हाला 4 पैकी एक अंक घ्यावा लागेल। तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आंसर आहे बेटा 20। पर्याय क्रमांक 4 अपने क्वेश्चन का सही जवाब। चला तर आता समोरचा प्रश्न बघू। प्रश्न आहे हा एक रिझनिंगचा प्रश्न दिसत आहे। बघा, A पॉइंट पासून तर B पॉइंट पर्यंत जायचं आहे। एका गावात A या खुणेने दर्शवलेल्या प्रस्थानकाजवळ राहते आणि B या खुणेने दर्शवलेल्या प्रस्थानकाजवळ काम करते। गावातील रस्त्यांचे सर्व भाग 100 मीटर लांबीचे आहेत। इराला कामावर जाताना वेगवेगळ्या मार्गांनी आवडते, परंतु ती सर्वात कमी अंतराचा मार्ग निवडते। इराला चालता येणाऱ्या विभिन्न मार्गांची संख्या निवडा। तर बघा बेटा, 1 2 3 4 5 है ना, हा एक रस्ता झालं है ना। दुसरा 1 2 3 4 5 म्हणजे हे 500 मीटर, जर 100 मीटरचा एक आहे तर 500 मीटर हे 5 झाले। त्याच्यानंतर हे 2 5 मीटर वाले आहे, याच्यापेक्षा तर सगळे जे आहे ते जास्तच दिसून राहिले अंतर, म्हणून हे 2च असे मार्ग आहे की ते कमी म्हणजे इराला कामाला जात्या मार्ग, परंतु ती सर्वात कमी मार्ग निवडते, तर ती 2च मार्गांनी जाऊ शकते। 1 2 3 4 5 म्हणजे जर एक गाव किती 100 मीटर, तर हे 5 500 मीटर आणि 1 2 3 4 5 हे 500 मीटर। बाकीचे जे सगळे आपण जाऊ रस्ता, समजा हे 1 2 3 4 5 6 7 8, तर हे 800 मीटर होऊन जाईल, पण ते कमी अंतराचा मार्ग निवडते, म्हणून असे मार्ग 2 आहेत। ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघा। प्रश्न समोरचा आहे 5 भाऊ। हा आपल्या परम्युटेशन या टॉपिक मधला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन या प्रकरणातला टाइप नंबर 3 मधला 69 नंबरचा प्रश्न ॲज इट इज आलेला आहे बेटा आपल्या नोट्स मधला। आलं की नाही लक्षात? ठीक आहे, फक्त इथं भाऊच्या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये पुरुष आहे, इथं बहिणीच्या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये स्त्री आहे। बाकी 69 नंबरचा क्वेश्चन ॲज इट इज आहे आपल्या नोट्स मधला। तर 5 भाऊ आणि 3 बहिणी, तर 5 भाऊ किती भाऊ? 5 भाऊ पैकी किती भाऊ बेटा? 5 भावापैकी किती भाऊ? तर 2 भाऊ। आणि 3 बहिणीपैकी किती बहीण? 1 बहीण। 3 बहिणीपैकी बहीण किती बेटा? 1। तर 2 गुणेला 1, 1 मिनिट पेन चेंज करून घेतो बेटा मी। चलो, हा 2 गुणेला 1 वरती 5 गुणेला 4,
आणि हा 3/1, 2 दूने 4, 5 दूने 10, 10 30। अपने क्वेश्चन का सही जवाब क्या है बेटा? आंसर है पर्याय क्रमांक 3। ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा। हा टाइप नंबर 7 कॅलेंडर हा पाहून घ्या नोट्स मध्ये। ऍज इट इज प्रश्न तुम्हाला या टाइपवर भेटून जाते। तर 20 मार्च 1995 सोमवार होता। कोणता वार बेटा? सोमवार। तर 3 नोव्हेंबर विचारला आहे, 3 नोव्हेंबर। तर 3 नोव्हेंबर 1994चा वार कोणता, असा क्वेश्चन आहे। बघा बेटा 20 मार्च 1995 ला जर सोमवार आहे तर आपल्याला डायरेक्ट 3 नोव्हेंबर वर नाही जात आहेत। पहिले आपण काय करणार, 20 मार्च 1994 ची डेट काढणार। ठीक आहे, मग 1994 वर आल्यानंतर मार्च मधून आपण नोव्हेंबरला जाणार, तर मग 20 नोव्हेंबर 1994 काढणार आणि 20 नोव्हेंबर वरून आपण 3 नोव्हेंबर वर जाणार। अशी आपली हे प्रोसिजर आहे। तर पहिली आपली प्रोसिजर सोडवून घेऊ। तर पहिली जे प्रोसिजर आहे ते काय आहे, 95 वरून 94 म्हणजे लहान वर्षापासून मोठ्या वर्षापर्यंत वर्ष लिहा आणि समोर वर्ष जाताना एक घर समोर जाते तर मागे येताना एक घर मागे येईल, म्हणजे सोमवार वरून एक घर मागं म्हणजे हा आला रविवार। त्याच्यानंतर 20 मार्च 94 हे झाली आपली पहिली प्रोसिजर। आता सेकंड 20 मार्च ला जर रविवार होता तर 20 नोव्हेंबरला कोणता वार, तर मार्चचा कोड आहे बेटा 4, नोव्हेंबरचा कोड आहे 4 म्हणजे सेमच वार राहणार, तर हा पण कोणता आला, रविवार। त्याच्यानंतर माहित आहे ना 144 025 036 146 तर तो कोड आहे। तर मार्चचा कोड 4, नोव्हेंबरचा पण 4। आता 20 नोव्हेंबर 1994 ला रविवार आहे, तर 3 ला कधी, मग तिसरी स्टेप आपली 1, 8, 15, 22, 29 या तारखेला असणारे वार कसे असतात, सेम असतात। तर 20 नोव्हेंबर कुठं लिहायचं बेटा, 21च्या वर आणि 3 नोव्हेंबर कुठं लिहायच्या, 2च्या खाली। मग 20 चा आपला रविवार आला, हा जर रविवार तर हा सोमवार, हा मंगळवार, हा बुधवार, हा गुरुवार। तो आपके क्वेश्चन का सही जवाब क्या है मेरे भाइयों बहनों? आंसर है बेटा गुरुवार। समझे क्या? ठीक है, चला आता समोरचा क्वेश्चन घेऊ आपण। कॅलेंडरचा आला होता हा बघा बेटा, हा जो क्वेश्चन आहे आपला करणी म्हणजे सर्ट्स या टॉपिक मध्ये 93 नंबरचा क्वेश्चन चेक करा आणि आपल्या बॉडमास या टॉपिक मध्ये 117 नंबरवर चेक करा। हे 2 प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुम्हाला जसेच्या तसे प्रश्न भेटतील पाहायला या टाइपचे। मग बघा बेटा सॉल्व कसं करायचं, तर 4/7 वर्गमुळात 147 न लिहिता 49 गुणेला तुम्ही 3 करू शकता। 49 गुणेला तुम्ही 3 करू शकता म्हणजे काय होईल का, 49 बाहेर येईल, 7 गेट कॅन्सल होईल आणि तुमचा 3 इथं भेटेल। ठीक आहे, प्लस मी थोडंसं खाली लिहून घेतो बेटा, हे खाली इथं जागा होणार नाही। 4/7 गुणेला वर्गमुळात 49 गुणेला 3 प्लस 3/8 वर्गमुळात 8 आहे ना, तर मग 64 गुणेला 3 आणि इथं 1/5 वर्गमुळात इथं 5 आहे ना, तर मग इथं 25 गुणेला 3। मग बघा बेटा 4/7 गुणेला वर्गमुळात 49 म्हणजे 7 लिहू का, वर्गमुळात 49 आणि वर्गमुळात 3 जसच्या तसे। त्याच्यानंतर 3/8 हे वर्गमुळात 64 म्हणजे 8 आणि वर्गमुळात 3। त्याच्यानंतर 1/5 वर्गमुळात 25 म्हणजे 5 गुणेला 3 वर्गमुळात 3। आता बघा बेटा हे 7 गेट कॅन्सल, 4 वर्गमुळात 3 प्लस 8 गेट कॅन्सल, 3 वर्गमुळात 3 प्लस 5 गेट कॅन्सल, वर्गमुळात 3। आता बघा इथं मायनस साइन आहे, त्यामुळे थोडंसं मी इथं मायनस साइन देऊन देतो। हे मायनस आणि हे पण मायनस। आता बघा 4 वर्गमुळात 3 आणि 3 वर्गमुळात 3 म्हणजे 4 कांदे आणि 3 कांदे, किती कांदे होते, 7 कांदे, म्हणजे 4 आणि 3 7। तर याचं जे आहे आन्सर 7 वर्गमुळात 3 मधून 1 वर्गमुळात 3 गेला तर आन्सर राहील 6 वर्गमुळात 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमच्या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे बेटा। समजलं? ठीक आहे, पाहून घे जा आपला करणी आणि घातांक। करणी आहे म्हणजे सर्ट्स या प्रश्न याच्या टॉपिक मध्ये 93 नंबरचा प्रश्न आहे आणि बॉडमास मध्ये 107 नंबरचा प्रश्नाशी रिलेट करते हा प्रश्न। बघा बेटा समोरचा प्रश्न
सांकेतिक भाषा हे तर प्रत्येक पुस्तकांमध्ये या टाईपचा प्रश्न आहे, तर काही नवीन नाही आहे, ठीक आहे आपल्या ह्याच्यात. पण पेज नंबर 40-42च्या तेवढ्यात तुम्हाला हा सांकेतिक भाषा, सांकेतिक चिन्ह वाला टॉपिक मध्ये तुम्ही या टाईपचे प्रश्न पाहू शकता. आता बघा 25 गुणेला 5 भागेला 7 वजा 4 अधिक 9 बरोबर किती असा प्रश्न आहे. बघा बेटा आता याचं काय म्हणणं आहे का गुणाकार, तर गुणाकार म्हणजे काय होते, गुणाकार म्हणजे काय होते तर भागाकार होते. मग गुणाकार म्हणजे भागाकार होते, तर 25 आणि 5 गुणाकारच्या ठिकाणी काय लिहू भागाकार. आता आहे बेटा 7, मग भागाकार म्हणजे बेरीज होते, तर भागाकार म्हणजे बेरीज. त्याच्यानंतर 4 वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार होते. तर 9 तर बेरीज, बेरीज म्हणजे वजाबाकी होते. ठीक आहे, असा हा क्वेश्चन आहे. बघा 5 25 अधिक 4 7 28 वजा 9, 28 अधिक 5 33 वजा 9 बरोबर आंसर येईल बेटा 9 आणि 1 10, 3 आणि 1 4 24. पर्याय क्रमांक 2 अपने क्वेश्चन का सही जवाब. ठीक है, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, एक मुद्दल रकमेवर दरसाल दरशेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 945 रुपये होते, तर मुद्दलाची रक्कम किती असेल. चक्रवाढ व्याज मध्ये टाईप नंबर 3. तर हा जो प्रश्न आहे तुम्हाला चक्रवाढ व्याज या टॉपिक मध्ये आपल्या नोट्स मध्ये टाईप नंबर 3 मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा टाईप नंबर 3 मध्ये प्रश्न क्रमांक 16 आहे बेटा. प्रश्न क्रमांक किती आहे 16, याच्याशी रिलेट करते हा प्रश्न. बघा एक मुद्दल रकमेवर दरसाल दरशेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज, तर चक्रवाढ व्याजाचा काय फॉर्म्युला होते, चक्रवाढ व्याज बरोबर मुद्दल 1 अधिक दर छेद 100 चा घातांक मुदत मायनस मुद्दल, हा फॉर्म्युला आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे बेटा याच्यामध्ये आपल्याला मुद्दल कॉमन काढायला लागते. मुद्दल जर कॉमन काढली तर 1 अधिक दर छेद 100 चा घातांक मुदत वजा 1 हा फॉर्म्युला बनते. मग आता बघा चक्रवाढ व्याज दिलेला आहे गणितामध्ये 945. किती आहे बेटा 945. मुद्दल आपल्याला काढायची आहे, एक्स मानून घेतो. 1 अधिक दर किती दिलेला आहे 10%, दर दिलेला आहे 10%. त्याच्यानंतर मुदत किती आहे बेटा 2 वर्षाचे -1 टाकून द्या. ठीक आहे, आता बघा 0 0 गेट कॅन्सल झाला. 945 बरोबर एक्स 10 1 10 अधिक 1 11 भागेला 10 चा काय वर्ग -1. आता बघा इकडे 945 बरोबर एक्स. ठीक आहे, 11 चा वर्ग 121 भागेला 100 वजा 1. मग 945 बरोबर एक्स 121 100 गुणेला 1 बरोबर 100 आणि भागेला 100 1 100. आता बघा बेटा 945 बरोबर x गुणेला 121 मधून 100 गेले 21 राहिले भागेला 100. आता 100 बरोबरच्या तिकडे गेले 945 गुणेला 100 भागेला 21. ठीक आहे, आता 2 चौक 8 5 1 5 45 गुणेला 100 बरोबर 4500. म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचा सही जवाब. पर्याय क्रमांक किती बेटा 3. तर हा क्वेश्चन तुमचा बनला पाहिजे होता. खूप म्हणजे असा कठीण प्रश्न नाही म्हणता येत त्याला. ठीक आहे, म्हणजे आपल्या नोट्स मध्ये टाईप नंबर 3 प्रश्न क्रमांक 16 वर आहे. आपल्या नोट्स मध्ये तसे 100 ते 150 प्रश्न आहे. काठिण्य पातळी जशी जशी क्वेश्चन समोर जाईल तशी तशी वाढत जाते. पण बेटा एक गोष्ट आहे की जसं तुम्ही जास्त काठिण्य पातळीवर अभ्यास कराल तर तेवढा तुम्हाला पेपर सोपा वाटत असते. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे हा प्रश्न श्रेणीवर आधारित आहे. कायच्यावर आधारित आहे बेटा हा प्रश्न, हा श्रेणीवर आधारित प्रश्न आहे. आता बघा हा श्रेणी काय असते तर एकसारखी गोष्ट जिथं घडते त्याला श्रेणीवर आधारित गणित आपण म्हणतो. बघा बेटा याच्यामध्ये s of n इक्वल टू n/2 कंसामध्ये ट्वाइस ऑफ a प्लस n-1 इंटू d म्हणजे डिफरन्स, हा फॉर्म्युला आहे बेटा. बघा मग s of n म्हणजे तुमचा 6960 दिलेले आहे. n/2 डिवायडेड बाय a जे आहे म्हणजे सर्वात पहिली संख्या किती आहे बेटा, पहिली संख्या किती आहे, पहिली संख्या आहे 250. तर 2 × 250 प्लस n-1 इंटू डिफरन्स किती आहे तर 250
250 आणि 310 मधला 60चा डिफरन्स दिसून राहिला, 310 आणि 70 मध्ये पण 60चा डिफरन्स आहे, म्हणजे डिफरन्स आहे बेटा इथं 60. ठीक आहे, चला आता आपण आपला व्हाईट पेन घेऊन घेऊ. चलो देखो 6960 इक्वल टू n/2. इथं झाले बेटा 250 दुने किती झाले 500 प्लस 60 गुणेला n 60n मायनस 60 गुणेला 1 60. चलो आता समोर हे 2 इक्वल टू च्या इकडे आले, मल्टिप्लाय झाले 6960 ला 2 0 0 बेसक 12 चे 2 बेनव 18 अधिक 1 19 चे 9 वाचाला 1 बेसक 12 आणि 1 13 बरोबर n इंटू 500. एक काम करा, या 500 मधून 60 ला मायनस करून टाका, 440 प्लस 60n. ठीक आहे, आता आपण हा जो 13,920 इक्वल टू n 440 अधिक 60n हे तुमचं म्हणजे काय आहे, तुमची प्रोसिजर ना आलेली स्टेप आहे. आता बघा बेटा, जर आपण n इंटू 440 करू तर 440n येईल प्लस 60n गुणेला n 60n चा स्क्वेअर येईल. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनन, तिथं हातपाय घासून तुमचा मृत्यू होऊ शकते बरोबर. म्हणून कसं आहे की एवढ्या भारी स्टेपवर गेल्यापेक्षा आपण काय करायचं, याला n ला ऑप्शन वरून घेऊन घेऊ. बघा बेटा, हा क्वेश्चन जेव्हा सोडवून बघितला गेला तर 12 तुम्ही n ची व्हॅल्यू घेतली तर हे कंडिशन सॅटिस्फाईड होते. 10 11 घेऊन जसं कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. बघा बेटा, जसं की n ची व्हॅल्यू आपण 12 म्हणू तर मग 12 440 अधिक 60 गुणेला 12. ठीक आहे, तर 12 गुणेला 440 अधिक 12 0 0 12 सक 72 म्हणजे 720. आता 12 गुणेला 0 0 4 अधिक 2 6 7 आणि 4 11. बघू बरं, 12 0 0 12 सक 72 चे 2 हातचे आले 7. 12 गुणेला 11, 11 गुणेला कोणतीही संख्या केली का ती संख्या जशीच्या तशी लिहून त्यांची बेरीज त्यांच्यामध्ये लिहायची, म्हणजे हे झाले 139. तर बघा बेटा, तुमची राईट हँड साइड इक्वल टू लेफ्ट हँड साइड कधी होते, जेव्हा n ची व्हॅल्यू तुम्ही 12 घेता. म्हणून या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते काय आहे मेरे भाई, 12 आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा बेटा, स्थानिक टपरीवर आईस्क्रीम खरेदी करताना मीना आणि मधु यांनी भिन्न चवींचे एक असे 2 गोळे घेतात. टपरीवर चॉकलेट त्याच्यानंतर कॉफी, उसके बाद लीची, उसके बाद आंबा, उसके बाद बदाम, उसके बाद स्ट्रॉबेरी आणि उसके बाद व्हॅनिला. ठीक आहे, अशा हे स्वाद उपलब्ध आहेत. म्हणजे टोटल किती आहे, 1 2 3 4 5 6 7 स्वाद उपलब्ध आहे. मीना बादाम खात नाही आणि मधु चॉकलेट व कॉफी खात नाही. म्हणजे 7 पैकी हिला 6 चालतात आणि मधुला 7 पैकी 2 नाही म्हणजे 5 चालतात. 7 टोटल आहे, पैकी 1 नाही चालत म्हणजे 6 आणि 7 पैकी 2 नाही चालत म्हणजे 5. तर बघा बेटा, जोडीने यांना खायचं आहे म्हणून 6 पैकी 2 आणि हे 5 पैकी 2. तर 2 गुणेला 1 6 गुणेला 5, 2 गुणेला 1 आणि हे 5 गुणेला 4. तर 2 त्रिक 6 3 5 15 आणि 2 दुने 4 म्हणजे 5 दुने 10. आता बघा, यांना काय म्हटलं की आणखी किती म्हणजे अधिक किती जोड्या निवडू शकतात. म्हणजे 15 आणि 10 मधला डिफरन्स आपल्याला विचारला आहे 5. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या क्वेश्चनचं राईट आन्सर दिसते, पर्याय क्रमांक 2. चला ठीक आहे, समोरचा क्वेश्चन घेऊ बेटा. चलो देखो, तर आता बघा बेटा, प्रश्न क्रमांक 54चा काय लॉजिक आहे पहा. बघा, इथं 1 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे जर आपण याच्यामध्ये 1 कॉमन रूल लावला तर 2 कॉमन रूल लावला तर याच्यामध्ये पण 3 1 आहे आणि याच्यामध्ये पण 3 1 आहे. म्हणजे जेव्हा याच्यातून हा रोटेट करून आपल्याला दाखवण्यात येऊन राहिला तर 2 पृष्ठभाग तर समान आहे आणि उरलेला तर एकामेकाच्या अपोजिट येईल. म्हणजे जर 4 इथे आहे तर इथं 4 येणार नाही, इथं 2 आहे तर याच्यात 2 येणार नाही. म्हणजे हे एकामेकाचे काय आहे, अपोजिट आहे. तर बघा, याच्यामध्ये जसं की या आकृतीच्या संबंधित ही आकृती सारखी दिसत आहे. म्हणजे जशी ही आकृती आहे तशीच ही आकृती आहे. तर याच्यातले 1 आणि 3 याच्यामध्ये कॉमन आहे, तर याच्यातले प्लस आणि 1 याच्यात कॉमन असणार. मग जर प्लस आणि 1 कॉमन असणार तर हा पृष्ठभाग इकडल्या आकृतीत येणार नाही. म्हणून हे याच्यामुळे चुकलं, याच्यामुळे हे चुकलं, याच्यामुळे हे चुकलं आणि हा पर्याय तुमचा बरोबर दिसत आहे. ठीक आहे बेटा, तर या प्रकारे आपण आज राज्यसेवा 2024 आज 1 डिसेंबरला झालेल्या पेपरचं स्पष्टीकरण बघितलं. पेपर एकदम सोपा म्हणता येत नाही, कठीण एकदम म्हणता येत नाही. आपापल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर हे डिपेंड असते. ठीक आहे, धन्यवाद.